मला वाटतं काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे नेते सह्याद्रीवरच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब आज पवारसाहेबांच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी आलं आहे. मला वाटतं ती बैठकच सुसंवादासाठी होती. ती बैठकच सर्व पक्षांनी एकत्रित येऊन मराठा आरक्षण, सगळे सोयरे आणि ओबीसींच्या हिताचं आरक्षणाचं रक्षण या विषयासाठी होती. आणि जर तोच विषय असेल तर तिथं येऊन पण संवाद साधला जाऊ शकत होता. परंतु मला वाटतं प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलं पाहिजे असं नाही. आणि म्हणून व्यापक भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. तिथे जे काय म्हणणं आहे ते पवारसाहेब सांगू शकले असते. परंतु जर सरकारची भूमिका व्यापक आणि स्पष्ट आहे, सरकारने मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं की मराठा आरक्षण आम्ही दिलंय, ते कायद्या चौकटीत टिकवू, सगळे सोयऱ्यांच्या संदर्भ तपासतोय, प्रक्रिया सुरू आहे आणि आलेल्या हरकतींच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी कन्सर्न घेतोय. आणि ओबीसींच्या आरक्षणाला जराही धक्का लागणार नाही यापेक्षा काय स्पष्ट भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे. सरकारची तर स्पष्ट भूमिका आहे, परंतु तुमचीच भूमिका नाही. तुमची स्पष्ट पण नाही आणि अस्पष्ट पण नाही आहे. त्यामुळंच बैठकीला येण्यापासून टाळलं. ठीक आहे, उशिरा का होईना आता आपण म्हणताय. मला वाटतं सकारात्मक भूमिका घेऊन कुठलाही युगो विषय कोणीही न करता या विषयात सगळ्यांनी सहभागी व्हावं. आणि जो महाराष्ट्र अशांततेच्या उंबरठ्यावर आहे तो मला वाटतं शांत करण्यासाठी पुरोगामित्वाचं नेहमी त्या ठिकाणी समर्थन करणाऱ्या पवारसाहेबांनी करायला हवा, किंबहुना पुढाकार घेऊन सरकारशी समन्वय साधायला हवा. पण पवारांचं असं म्हणणं आहे की जरांगेने नेमकं काय सांगितलं आहे किंवा मग ओबीसींना नेमकं काय सांगितलेलं आहे या संदर्भात तुम्ही सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणजे पवार म्हणून स्वतः का बरं या संदर्भात मध्यस्थी करावी, ते त्यांचं म्हणणं आहे की मी मध्यस्थी यामध्ये करणार नाही, अट घातली आहे आणि त्याची पूर्तता झाली तरच मग मध्यस्थी आम्ही करू. नाही, मला वाटतं पवारसाहेब मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात आणि त्यांना जे काही स्पष्टीकरण पाहिजे म्हणायचं आहे ते बोलू शकतात ना सरकारशी. परंतु जर तुमची भूमिका तिरकस असेल तर त्या ठिकाणी मग अशा प्रकारची भूमिका नाचता येईना अंगण वाकडे अशा पद्धतीची भूमिका येत असते. आणि म्हणून मला वाटतं पवार साहेबांना या विषयात हस्तक्षेप करायचा आहे की नाही आहे अशा प्रकारचं संशय पण पुन्हा या ठिकाणी आपल्या प्रश्नातून निर्माण होतो. भाऊ, विवेक जे साप्ताहिक आहे या साप्ताहिकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची सध्याची स्थिती काय आहे, काय मानसिकता आहे हे छापण्यात आलेलं आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून सुप्रिया सुळे असतील किंवा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सुप्रिया सुळे असं म्हणतात की भ्रष्टाचारानं सोबत घेतल्यामुळे भाजपची ही स्थिती झाली. मला वाटतं सुप्रिया सुळेंनी किंवा जितेंद्र आव्हाडांनी आपल्या घरात काय चाललं आहे, आपल्या पायाखाली काय जळतं आहे याची चिंता त्या ठिकाणी करावी. दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची काय आवश्यकता आहे असं वाटत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा अत्यंत परिपक्वतेनं एकनिष्ठतेनं वाढला आहे आणि त्याच्यामुळं अनेक संकट, अनेक चढउतार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाहिले आहेत. म्हणूनच दोनापासून आज तिसऱ्यांदा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं केंद्रामध्ये यश आपल्याला त्या ठिकाणी भाजपला मिळताना दिसतंय. आणि विवेक साप्ताहिक आमच्या संघाचं भाजपला मार्गदर्शन, दिशादर्शक असं साप्ताहिक आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं, पक्षांच्या दृष्टीनं
काही सूचना असतील तर निश्चितच त्या स्वागतार्ह मानून आणखी ताकदीनं या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू. त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे की कार्यकर्ता संभ्रमात आहे. विवेकमध्ये देखील सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, जे वारंवार विरोधक एक टीका करतात की भाजप ही वॉशिंग मशीन आहे, या संदर्भात देखील विवेकमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. नाही, मला वाटतं कार्यकर्ता निवडणुकीत थोडंफार मागे पुढे झालं की थोडा विचलित होतो, परंतु मला वाटत नाही अशा प्रकारची कुठली संभ्रमावस्था त्या ठिकाणी बाळगून कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याच्या मनातलं थोडंसं नैराश्य झटकून कामालाही लागलं आहे. हे आज महाराष्ट्रभर गल्लीबोळात गाव तांड्यांपासून भाजपच्या कार्यकर्त्याचं काम पाहिल्यावर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. भाऊ, अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर जी मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये होती तीच कुठेतरी त्यांनी या मासिकातून विवेक म्हणून बोलून दाखवली आहे. नाही, मला वाटतं यावर अनेक वेळा काथ्याकूट झालेली आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. अजित पवार यांच्यावर आरोप झालेत, आरोपाची सिद्धता झाली नव्हती, हे अनेकदा त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांनी करू नये. विवेकचं तो लेख मी वाचलेला नाही, परंतु काही मार्गदर्शक सूचना या संदर्भात असतील तर निश्चितपणे त्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी पक्ष त्या ठिकाणी आपल्या वाटचालीमध्ये त्या ठिकाणी सुधार किंवा बदल करू शकतो. उत्तर प्रदेशचं मतदान होण्यापूर्वी खऱ्या अर्थानं जी पी नड्डांनी विधान केलं होतं की आम्ही आता स्वतंत्र आहोत, पूर्वी आम्हाला संघाची गरज होती. तिथून कुठेतरी हा वाद सुरू झाला आहे. मग ऑर्गनायझर असेल किंवा आता विवेक असेल, हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे. जी कानटोचणी सातत्यानं भाजपची सुरू आहे त्यावर अंतिमतः काहीतरी तोडगा निघावा, यासाठी काही भाजप प्रयत्न करणार आहे. मला वाटतं आईचं आणि मुलाचं नातं भारतीय जनता पार्टी आणि RSSचं आहे. RSS ही आमची मातृत्व संस्था आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या अनेक उपक्रमापैकी एक राजकीय पक्ष आहे आणि त्याच्यामुळं आपल्या अपत्याला मार्गदर्शन करण्याचं, दिशा देण्याचं काम आईच्या भूमिकेतनं करणं चुकीचं नसतं. मुलगा किती सशक्त झाला, ताकदवान झाला, तरी आईचं मार्गदर्शन, आईचं प्रेम, जिव्हाळा त्याला हवाच असतो. त्याच्यामुळे संघाच्या बाबतीतही भारतीय जनता पार्टीचं नातं तशा पद्धतीचं आहे आणि राहील. भाऊ, आपण ज्या वाघनखाची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती, ती वाघनख आता उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात येत आहे, ती साताऱ्यात. नाही, त्याचं स्वागत आहे. महाराष्ट्र हा इतिहास जपणारा अशा प्रकारचा प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास त्या ठिकाणी महाराष्ट्राला आहे. इथल्या जनतेच्या मनामनामध्ये रोज त्या ठिकाणी गायला जातो आणि अशा वेळेला जर वाघनख येत असतील, ज्या वाघनखांनी इतिहास घडवला, ती वाघनखं जर या ठिकाणी येत असतील तर त्याचं स्वागत आहे. आणि त्यामुळे निश्चितच इतिहास आठवून आमच्या इतिहासप्रेमींच्या, महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या त्या ठिकाणी अंगावर रोमांच, तो इतिहास ताजा होऊन निश्चितपणे येईल आणि म्हणून त्या वाघनखांचं स्वागतच महाराष्ट्र करेल. दिल्लीतून एक बातमी आली की जो विस्तार अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित आहे, त्याला कुठेतरी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने आता नकार दिला. त्यामुळे या सरकारचा विस्तार आता होणार नाही अशी बातमी दिल्लीतून. आता दिल्लीतून आले, मी काय दिल्लीच्या वर नाही आहे, परत ती बातमी आहे, चर्चा आहे, तुमच्या सूत्रानुसार आहे, परंतु तो विषय माझ्या अखत्यारीतला नाही आहे. राज्यातले तिन्ही पक्षाचे नेते, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि दिल्लीचं शीर्षस्थ नेतृत्व या संदर्भाचा निर्णय घेत असतात. त्याच्यावर आम्ही भूमिका घेणं उचित नाही किंवा माझ्या अधिकार कक्षेत, कार्यक्षेत्रातला विषय येत नाही. सीएमने पण याला कुठेतरी दुजोरा दिलेला आज पाहायला मिळतो विठ्ठलाच्या दर्शनाच्या वेळेस. नाही, आता म्हणून मी बोललो ना, CM राज्याचे प्रमुख आहेत, ते जे बोलत असतात त्यांच्या बोलण्याला त्या ठिकाणी निश्चितच आपण महत्त्व दिलं पाहिजे. ते त्या ठिकाणी अधिकृत मानलं पाहिजे, कारण शेवटी मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संमतीनं होत असतो.
त्याच्यामुळे ते जे काय बोलतील त्याला निश्चितच महत्त्व आहे. भाऊ, नवाब मलिक यांना आपण जर पाहिलं तर भाजपने अनेक वेळा विरोध केला होता, परंतु अजितदादांनी अनेक वेळा जवळ सुद्धा केलं होतं. आता नवाब मलिक जे आहे ते येती विधानसभा जे आहे ते अपक्ष लढणार आहेत असं बोललं जाते किंवा अशी माहिती समोर आलेली आहे. एक वेगळी खेळी अजितदादांची म्हणावी का त्याने? नाही, अजितदादांनी काय खेळी करावी हा अजितदादांचा विषय. त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. नवाब मलिक ना आमच्या पक्षाचे सदस्य आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा पक्ष आमच्याशी अलायन्स आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षांतर गोष्टी त्या त्यांच्या सोयीनं किंवा ते ठरवत असतात. दुसरा एक असा त्यांना प्रश्न सोबत घेतलं तर कुठेतरी त्याचा पुन्हा एकदा फटका बसू शकतो का? नाही, एकदा अजून जी गोष्ट झाली नाही त्याच्यावर मला वाटतं प्रीमॅच्युअर स्टेटमेंट देणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही. ठाकरेंकडून 120 विधानसभेची तयारी जी आहे ती केली जाते, तशी काल एक छोटी बैठक जी आहे ती पार पडली आणि तयारीला ठाकरे लागलेत. ठाकरेंची तयारीत आपल्याला दिसते, सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत. राष्ट्रवादी तयारीला लागले आहेत, त्यांचा दौरा होणार आहे. शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत, आमची संवाद यात्रा सुरू होणार आहे. मग आम्ही थोडे झोपून आहोत. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. ठाकरेंची तयारी त्यापेक्षा काही वेगळी आहे. त्याच्यामुळे सर्वच पक्षाप्रमाणे तेही तयारीला लागले आहेत, आम्ही तयारीला लागलो आहे. सुजय विखेंनी जे आहे ते आक्षेप निवडणुकीच्या प्रक्रियेवरती घेतला होता, काही बूथवरती घेतला होता. आता त्या जे केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला सांगितले की मॉक कॉल घ्या 40 मतदान केंद्रावर. नाही, तो आता निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि त्यांनी जर आदेश दिला असेल तर त्या आदेशाप्रमाणे होईल. कारण शेवटी निवडणूक यंत्रणा ही निवडणूक आयोगाच्या आदेशानं मार्गदर्शनानं चालतं आणि जर त्याने निर्देश दिले असतील तर त्याचं पालन होईल आणि व्हायला पाहिजे. भूमिगत मेट्रो प्रकल्प 3 आहे तो 24 तारखेपासून खुला होईल सर्वसामान्य, कसं बघताय? नाही, आनंदाची गोष्ट आहे. कारण मुंबई आज त्या ठिकाणी बदलते झपाट्यानं, इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी विकसित होतं आहे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. परवा तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गोरेगाव नेस्को येथे बोलताना जगाचं आर्थिक सत्ता केंद्र व्हावं अशी भूमिका घेतली. आणि अशा वेळेला एक एक गोष्टी जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबईच्या प्रवासाच्या दृष्टीनं, वाहतुकीच्या दृष्टीनं मुंबईकरांना सुखकारकच आहेत. त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे. मुंबईकर त्याने आनंदित होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.